आणि आता बघूया अरुणाचल प्रदेशमधून एक वेगळी बातमी। अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी चक्क मोनोरेल बांधली आहे। अतिदुर्गम भागामध्ये लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी लष्करानं मोनोरेल तंत्रज्ञानाची साथ घेतली। लष्कराच्या गजराज कोरनं ही यंत्रणा उभारली आहे। पाहूया। भारतीय लष्कराची तब्बल 16,000 फूट उंचावरची ही छोटेखानी मोनो अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमेलगत अतिशय दुर्गम भागात भारतीय लष्कराचं भारी तंत्रज्ञान। कोणत्याही अडचणींवर मात करण्याची खुबी हे भारतीय लष्कराचं वैशिष्ट्य। अरुणाचल प्रदेशात अतिदुर्गम भागातही चीनी सैनिकांच्या डोळ्याला डोळा भिडवून आपले जवान कणखरपणे उभे असतात। हा भाग एवढा दुर्गम की इथे पोहोचण्यासाठी काही वेळा 2-3 दिवसांची पायपीट करून जावं लागतं। वजनदार सामान पोहोचवण्यासाठी जखमी आजारी जवानांची वाहतूक करण्यासाठी हेलिकॉप्टरवर अवलंबून राहावं लागतं। मात्र आता भारतीय लष्करानं या अडचणीवर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मात केली आहे। लष्कराच्या गजराज कोरनं अति उंचीवरती मोनोरेल उभारली आहे। एकाच रुळावरून धावणारी ट्रॉली सारखा पॉड असलेली ही मोनो जमिनीपासून काहीशा उंचीवरूनच धावते। ही मोनो साधारणपणे 300 किलोग्रॅमचं वजन घेऊन धावते। अतिदुर्गम भागातल्या पोस्टपर्यंत विविध साहित्य पोहोचवण्यासाठी तिचा उपयोग होतो। दिवस रात्र या मोनोचा वापर करणं शक्य आहे। लॉजिस्टिक सपोर्ट खेरीज जखमी जवानांची त्वरेनं वाहतूक करण्यासाठीही ती उपयुक्त आहे। अतिदुर्गम बर्फाळ प्रदेशात साहित्य पोहोचवणं हे लष्करासमोर फार मोठं आव्हान असतं। या भागातल्या खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर्सच्या फेऱ्यांवरही मर्यादा येतात। या समस्यांवर लष्कराच्या इंजिनियर्सनी मोनोची भन्नाट शक्कल लढवली आहे। विशेष म्हणजे विपरीत हवामानातही ही सेवा अविरत सुरू राहणार असल्यानं लष्कराचा मोठा फायदाच होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।